नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगलीत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी एकट्या नीलम गोऱ्हे यांचाच नाही तर महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे। नीलम गोऱ्हे या अत्यंत हुशार असून महिलांचा आधारस्तंभ आहेत। राज्यात कुठेही महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्या त्वरित त्या ठिकाणी पोहोचून त्या महिलांना आधार देण्याचं काम करतात। अशा नीलमताईंचा खासदार संजय राऊत यांनी अपमान केला आहे, म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही निषेध केला आहे, असं मत शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। या आंदोलनास शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे, सांगली जिल्हा सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे बाबा, सांगली जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख माननीय सुनीताताई मोरे, सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी माननीय रुक्मिणीताई आंबिगिरे, माननीय हरिभाऊ लेंगरे उपजिल्हाप्रमुख सांगली, माननीय समीर लालबेग मिरज विधानसभा प्रमुख, माननीय किरणसिंह राजपूत मिरज शहर प्रमुख, माननीय महादेवराव सावंत युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष, माननीय अण्णासाहेब देशमुख राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष, माननीय शरद यमगर बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष, माननीय सारंग पवार शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख सांगली शहर, महिला आघाडीच्या माननीय राणा राजपूत मिरज तालुका प्रमुख, माननीय राणीताई कमलाकर सांगली शहर प्रमुख, माननीय पायल पाटील सांगली शहर प्रमुख, माननीय राजश्री कोळी सांगली शहर प्रमुख, शीला आपटे उपशहर सांगली प्रमुख, माननीय प्रज्ञा वाळके मिरज उपशहर प्रमुख, माननीय रेखा लोहार सांगली उपशहर प्रमुख, माननीय उषा वारे मिरज उपशहर प्रमुख इत्यादी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रूप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीने वक्तव्य या ठिकाणी करत असतो। बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होतं, परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांची ओळख आहे आणि ह्यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेललं आणि हिंदुत्वासाठी प्रखरपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं। खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता, या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या नीलमताई गोऱ्हे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणारा या संजय राऊतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। त्याच्या फोटोला चपलं मारलेली आहे आणि त्याला पायाखाली तुडवून जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अतितीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल। छत्रपती शिवाजी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।